जळगाव टू गोवा राईडच्या पहिल्याच दिवशी मी 2 तास उशिरा निघालो आणि डिस्टन्स कव्हर करण्याच्या नादामध्ये छत्रपती संभाजीनगरऐवजी जालन्याला पोहोचलो. मग काय सेम रूट कंटिन्यू करायचा ठरवला. तुळजापूरपर्यंत गेलो आणि तिथं गाडीचं कूलंट लीक झालं. मग काय आणखी एक हॉटेल बघितलं. तिथं गाडीला कूल डाऊन होऊ दिलं. अर्धा 1 तास तिथे थांबलो. मग सोलापूरच्या दिशेने निघालो. सोलापूर हायवे एकदम जबरदस्त होता. पण कोल्हापूरजवळ येताच माझ्या गाडीने पुन्हा प्रॉब्लेम केला. यावेळेस गाडी स्टार्टच होत नव्हती. संध्याकाळी 6:30ची वेळ होती. गाडीच्या फ्युएल पंपचा एक पिन तुटली होती. हेरवड नावाच्या छोट्याशा गावातील लोकांनी, विशेष करून इम्तियाजभाई, इस्लामभाई, समीर यांनी माझी मदत केली आणि रात्री उशिरापर्यंत थांबून बाईक रिपेअर केली आणि मी ओरिजिनल डेस्टिनेशन आजऱ्याला पोहोचण्याऐवजी फक्त निपाणीला जाण्याची हिंमत करू शकलो. कारण रस्ता एकदम एकांकी होता, रात्र होती आणि गाडी पुन्हा बंद पडायची मला भीती वाटत होती. त्यामुळे आजऱ्याला न जाता मी निपाणीपर्यंत गेलो आणि निपाणीला एक हॉटेल केलं. जवळच्या डब्यातील जेवण खराब झालेलं होतं, त्यामुळे हॉटेलला गेलो आणि डायरेक्ट झोपून गेलो.